Now, the third chapter, indices and the cube root. इंडायसेसमध्ये ज्याला मराठीत आपण घातांक आणि घनमूळ असं म्हणतो. आपल्याला स्क्वेअर रूट माहिती आहे, स्क्वेअर माहिती आहे, क्यूब पण माहिती आहे आपल्याला, पण आता इथे आपण क्यूब रूट काढायची पद्धत शिकणार आहोत. इंडायसेस हे स्वतंत्र क्यूब आणि त्याच्यापासून स्क्वेअर बनतो. तर आता आपण बघा, इथे काही लॉज आहेत, त्यांचा परिचय करून घेऊ. जितक्या वेळा गुणाकार 1 2 3 4 5 इथे दिलेला आहे तेवढ्या वेळा गुणाकार त्याचा घातांक लिहितात. मग त्याला बेस असं म्हणतात. 2 इज द बेस अँड 5 इज द इंडेक्स. मग तो लिहिताना 2 रेज टू 5, वाचताना असं वाचायचं. आता इथे तर एम आणि एन हे जर इंटेजर असतील तर इथे लॉज दिलेले आहेत बघा, लॉज ऑफ इंडायसिस, त्याला लॉजनुसार. मग याच्यावर तुम्हाला काही उदाहरणं येऊ शकतात, कारण मागील वर्षी होतं. मग त्याच्यावर उदाहरणं विचारले जाऊ शकतात, तुम्हाला त्याच्या जोड्या लावा विचारले जाऊ शकतात, तुम्हाला काही अशा प्रश्नावर हे पाठ करून ठेवायचे. मग आता याच्यात एक एक बघूया आपण, एक एक समजून सांगतो थोडक्यात. ए रेज टू एम आणि एन, इथे पाया समान आहे, ए आणि ए समान आहे, आणि एम आणि एनचा काय होणार, गुणाकार होईल का बेरीज होईल, काय होईल, तर इथे बेरीज होते कारण दोघांमध्ये गुणाकार आहे. इथे ए रेज टू एम आणि एन आहे, म्हणजे इथे समजा 4 आणि 5 असतील आणि 3चा चौथा घात, 3चा 5वा घात, तर यांच्यामध्ये इथे 5 आणि 4 यांची वजाबाकी होणार किंवा जे असेल ते. आणि इथेही वेगळं आहे, इथे मुलं काय करतात, इथे बेरीज करून टाकतात. कंस जर असेल तर गुणाकार होतो, 6वा नियम असा आहे. हा इथे असेल तर बेरीज होते, इथे वजाबाकी होते, याच्यात गुणाकार होतो. कंसाच्या बाहेर असतील तर 4 आणि 5 4 पंचे 20, ए रेज टू 20 येतं. आपण ठीक आहे, तिसरा नियम बघूया. जर एकाच कंसात असेल तर हा घातांक याचा पण आहे, हा घातांक याचा पण आहे, ए आणि बी, म्हणून फोड करायची फक्त. जर कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल, समजा 17चा जरी 0 झाला तरी उत्तर 1, 120चा जरी आला तरी उत्तर 1, 500चा 0वा घात 1च, कोणतेही त्याच्यात बदल होत नाही. ए रेज टू मायनस एम असेल तर त्याला धनामध्ये रूपांतर करताना 1 ए रेज टू एम करावा लागतो, याचा व्यस्त करावा लागतो. हाच असा पण उलटा लिहितात, ए रेज टू एम दिलं असेल तर त्याचं उत्तर त्याचं मायनसमध्ये होतं. आता जर हा सांगितला, जर योग कंसाचे असतील तर त्यांचा गुणाकार होतो. इथे बघा, ए रेज टू 1/b, इथे काय, ए रेज टू एम बी रेज टू एम, याच्यात पण याच्यासारखी फोड होते. जर ए आणि बी असेल अंश छेद आणि त्याचं मायनस दिलं असेल, याला धनमध्ये करायचं असेल असं, हा पॉझिटिव्ह करताना, तर बी हा वरती जातो, ए हा खाली येतो. याचे नियम आपण एक एक उदाहरणांनी पाहिलेले आहेत, ते व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये बघा दुसरा, इथे हेच नियम आपण इथे दाखवलेले आहेत. मी आत्ताच सांगत होतो की पाया समान घातांकांची काय होणार, इथे बेरीज होणार. 3 आणि 2 5. इथे बघा पाया समान आहे, 3 3 समान आहे, आणि 7 आणि 9 मध्ये बेरीज होईल की वजाबाकी, वजाबाकी होईल. पण इथे लहान संख्या आहे आणि इथे मोठी संख्या आहे, म्हणजे इथे मायनस किती येणार, 2 येणार. इथे मायनस, कारण 9मधून 7, जर 7मधून 9 गेले तर -2 उरतात. इथे बघा, इथे 4 आणि 5 लिहून टाकणार लोक, तर 4 पंचे 20 येणार. इथे 5चा घातांक 1 आहे तर उत्तर काय येणार, 1 येईल का, नाही, 5 एकच वेळा गुणाकार म्हणून 5 उत्तर. 5चा 0वा घात 1 येतं उत्तर, इथे 1 येतं कोणत्याही संख्येचा घातांक. इथे -3 असेल तर हा छेदस्थानी -3 येणार. इथे 5 आणि 7 असेल तर हा 5चा वर्ग पण येणार, 7चा वर्ग पण येणार. तेच नियम आहे तिथं, जो आता हा बघा, हा नियम इथे आहे, तर 5ला पण आहे, तिला. आपल्याला फक्त कन्फ्यूज होत असतं. आता इथे मायनस असेल तर याला कुठे येणार, इथे काय येणार 7 आणि इथे काय येणार 5. तर हेच रूल आपण आता इथे समजून घेतले. आता काही इंडेक्स जे आहेत ते असे स्वरूपामध्ये जर आले तर आपल्याला ते काय लिहिले पाहिजेत, कसे लिहायचे, आणि त्यांना वाचन कसं करायचं ते आपण बघूया. तर हे इंडेक्स आहे ना, यांना 1/2 स्वरूपातले म्हणतात. म्हणजे ज्यांच्या अंशस्थानी 1 1 1 1 असेल तर त्याचं वाचन कसं करायचं. तर तो आता समजा इथे स्क्वेअर रूट ऑफ 25 दिलेले आहे, आपल्याला स्क्वेअर रूट कसं काढायचो, आपण स्क्वेअर रूट ऑफ 25 असं लिहितो. पण हेच जर घातांकामध्ये लिहायचं असेल तर हे असं लिहितात. हे समान आहे, याला वाचताना स्क्वेअर रूट ऑफ 25, याला
स्क्वेअर रूट ऑफ 25 सेम आहे. तर तो बघा इथे दिले युझिंग द रॅडिकल साईन. हे रॅडिकल साईन जे आहे ना, हे रॅडिकल साईन याने दाखवलेलं आहे. मग इथे मी तेच म्हणतो की याची किंमत जी आहे ही समान आहे, फक्त ते आपल्याला लिहिताना तसं दिसतील. मग हा नियम आहे जनरल, स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज ए स्क्वेअर. स्क्वेअर हा नेहमी कसा लिहिला जातो, समजा 25चा वर्ग असा लिहितात आणि स्क्वेअर रूट असा लिहितात. लक्षात घ्या, स्क्वेअर रूट आहे आणि हा स्क्वेअर आहे. मुलं कन्फ्यूज होतात. मग याचा गुणाकार म्हणजे 2 वेळा गुणाकार, 25 गुणिले 25. पण याचा गुणाकार 5 येणार आहे, याचा उत्तर 5 येणार. कारण काय, 25चं वर्गमूळ काय येणार, 5 गुणिले 5. मग उत्तर आलं 5. जेव्हा 2 वेळा असेल तेव्हा त्याचा 1 होतो. याचं उत्तर 5 आहे आणि याचं उत्तर 625 आहे. हा स्क्वेअर असतो, हा स्क्वेअर रूट असतो. तसं क्यूब असतो आणि क्यूब रूट असतो. तर ह्या 2 गोष्टींमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. क्यूब विचारला तर समजा 2चा क्यूब विचारला तर 2 गुणिले 2 गुणिले 2 किती झाला, 8. आणि क्यूब ऑफ 8 विचारला तर इथे 3 लिहितात. आणि मग याचं उत्तर काय येणार, क्यूबमध्ये 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळा पाहिजे. मग त्याच्यासाठी एकच 2 म्हणजे क्यूब ऑफ 8 इज 2. हे आन्सर आहे. हा क्यूब रूट म्हणतात, याला काय बोलायचं, क्यूब रूट. आणि हा काय, क्यूब. क्यूब काढणे ही क्रिया आहे आणि त्याचाच क्यूब रूट हा असा असतो. याचं हेच उत्तर याचं ट्यूब येतं. म्हणजे ही क्रिया वेगळी आहे आणि ही क्रिया वेगळी आहे. लक्षात घ्या, मुलं एकच करून टाकतात. क्यूब काढणे वेगळं, क्यूब काढणे तर आलं तर असं काढू शकतात, फाइंड द क्यूब. आणि फाइंड द क्यूब रूट म्हटलं तर ही क्रिया करायची. हे बघा इथे दिले, याचा क्यूब रूट काढण्याची ही क्रिया आहे आणि क्यूब शोधण्याची ही क्रिया आहे. यांच्या किमती वेगवेगळ्या असतात. जे समजून सांगितलं मी आत्ता तेच इथे दिलेलं आहे. बघा 64चा क्यूब रूट जर लिहायचा तो असा लिहितात. जसं त्याच्यामध्ये होतं की हा इथे 2 वेळा असा लिहितात ना, तर इथे जर समजा क्यूब रूट म्हटला तर त्यांनी 64चं क्यूब रूट म्हणजे काय झालं, याला जर असा लिहिला 64 तर असा. समजा याला जर 7 लिहिला एखादा 112चा, तर हा 112चा काय येणार, 1/7 असं आहे. म्हणजे हा जेवढा इथे असेल तोच याचा रूट आहे. मला छेदस्थानी नेहमी रूट असतो. तर 3 रूट म्हणजे क्यूब रूट, 7th रूट. समजा इथे 25 असेल आणि इथे 5000 असेल, 5000चा कितवा रूट, 25th रूट. ते ह्या पद्धतीने. हे बघा इथे 127 7th रूट आत्ताच सांगितलं. 900चा 12वा रूट, 12th रूट ऑफ 900. म्हणजे तुम्ही जेवढा देणार एक्स याचं 5th रूट, म्हणजेच हे एक्सचा 5th बरोबर 10. याचा अर्थ असा होतो. आता इथे हे तुम्ही एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म, याला याप्रमाणे लिहून दाखवा असं. हे शब्दात दिलेलं होतं, त्याचं इंडेक्समध्ये असं लिहायचं. इंडेक्स दिलं असेल तर शब्दात असं लिहायचं. बघा nth रूट ऑफ इच, nth रूट याला शब्दात लिहून दाखवायचं. त्याला nth रूट ऑफ इच म्हणजे 4th रूट ऑफ 81, स्क्वेअर रूट ऑफ 49, 5th रूट ऑफ 15, 9th रूट ऑफ 512 असं. हे या दिशेने. आता इथे गंमत पुढे दिसते आपल्याला, ती कशी बघा. इथे जो आधीचा एक नियम होता m×n, तोच नियम वापरलेला आहे. याला क्यूब रूट घ्यायचा, 8चा क्यूब रूट हा आहे, हा रूटलाच ठेवायचा आणि यांचा ह्या क्यूब रूटचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. वाचन बघा कसं केलं, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. मग तेव्हा याचं जर फोड करायची म्हटली तर 8चा क्यूब रूट काय, 2, 2चा हा 2 इथे लिहिला आणि 2चा वर्ग म्हणजे 4 उत्तर आलं. एखादी किंमत शोधायचा अशा पद्धतीची असतात. म्हणून कधी पण लक्षात घ्या, mn लिहिताना माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे की जर आधी वर्ग घेतला आणि नंतर क्यूब रूट घेतला तरी चालेल, ते सेमच उत्तर येतं. म्हणजे दोन्ही एकत्र लिहिण्यासाठी यांचा गुणाकार करावा लागतो, m आणि nचा त्या नियमानुसार. मग 2 1 2, 2/3. मग याचं वाचन करताना कसं येणार की हा छेदस्थानी 3 आहे, त्याला रूट म्हणायचं आणि स्क्वेअरवरती आहे
म्हणून त्याला वाचन करताना दोन पद्धतीने वाचन दाखवलं आहे. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. क्यूब रूट ऑफ जो बाहेरचा तो आधी घ्यायचा, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8, आणि जो बाहेरचा इथे वर्ग आहे स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 3. तेच आहे, एकच आहे, पण त्याला दोन नावं घेऊन वाचतो. जसं आपलं सरनेम आधी घेतो आणि मध्ये नाव घेतो, वडिलांचं नाव नंतर घेतो. सेम प्रकार आहे, पहिल्यापासून पण आपलं नाव घेतो, मध्ये वडिलांचं नाव घेतो, मग सरनेम घेतो. तर ही सिस्टीम आहे, त्या फक्त ती बघून करायची. कोणतं बाहेर आहे त्याचं आधी घ्यायचं. क्यूब रूट जो छेदस्थानी आहे तो, म्हणजे तुम्हाला मी एक छोटंसं करून दाखवतो, तुम्ही ओळखायचे. 7 समजा आपण इथे 75 घेतला आणि 4/5 घात आहे त्याचा. तर याला वाचन कसं करणार सांगा आता. त्याची सोपी आणि साधी पद्धत सांगतो. जो छेदस्थानी असतो त्याला रूट म्हणायचं, आणि जो अंशस्थानी असतो तो तेवढा त्याचा इंडेक्स म्हणायचा. सोपं करून टाकायचं. म्हणजे 75चा चौथा घात आणि 1/5 असं आपण लिहून त्याचं लिहू शकतो. त्याचा 75चा चौथा घात मी आधी म्हटलं, इथं याला घात म्हणायचं आणि याला रूट म्हणायचं, आणि फोड करून मग आपण त्याचं शब्दामध्ये लिहू शकतो. मग हा आधी असेल तर हा घ्या, याला आधी वाचन करा, नंतर याचं वाचन करा. 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 75 असं पण वाचू शकतो. तर हाच नियम इथे दिलेला आहे त्यांनी. nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ nth रूट, जे मी आता म्हटलं ते. आणि इथे त्यांनी असे काही उदाहरण दिले. पॉवर ऑफ द रूट, पहिल्यांदा पॉवर ऑफ द रूट. बघा इथे अंशछेद वेगवेगळे दिलेले आहेत. जो छेदस्थान आहे त्याला रूट म्हणून लक्षात ठेवायचं, बाकी काहीच मग बरोबर लिहिता येतं आपल्याला. मग स्क्वेअर रूट ऑफ, तेच वाक्य दिलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ स्क्वेअर रूट, आणि ते स्क्वेअर रूट ऑफ क्यूब. दोघी फक्त उलट सुलट केलेले आहेत. फक्त ते कोणाला कधी घ्यायचं ते 2 वेळा तुम्हाला जमलं पाहिजे. आणि असं विचारलं तर तुम्हाला असं जर स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 21 ते असं लिहून दाखवायचं. हे लिहून यालामध्ये लिहून दाखवायचं. मला याला नंबर इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस, याला रॅशनल इंडायसेस म्हणतात. हे अपूर्णांक घातांक म्हणतात. तर त्या स्वरूपात लिहून दाखवा म्हटलं तर लिहिता आले पाहिजे. हे बघा इथं मायनस असतो, 2 किमती असतात कधी पण, कोणत्याही स्क्वेअर रूटचे 2 किमती असतात असं यांना म्हणायचं आहे. 4चा वर्ग 16 येतो, -4चा मायनस प्लस, आणि त्याचाही 16 येतो. मग एका संख्येच्या स्क्वेअर रूटच्या 2 किमती येतात. मग 2 किमतीमध्ये त्याच्यातले मायनस कोणती, तुम्ही जर मायनस दिली तर मी उत्तर बरोबर द्यावं का, तर त्यासाठी त्यांनी लॉजिक दिलेलं आहे की जर स्क्वेअर रूटच्या बाहेर मायनस असेल तर ते उत्तर पण मायनस लिहायचं, स्क्वेअर रूटच्या बाहेर प्लस असेल तर त्याचं उत्तर प्लस लिहायचं. हा सोपा लॉजिक इथे लक्षात ठेवायचं. कारण मायनसच्या किमती 16 येत आहेत. आता इथे बघा, एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. स्क्वेअर रूट ऑफ द 0 इज अ 0. हे बघा, फाइंड द क्यूब ऑफ 17. 17चा क्यूब शोधा. फाइंड द क्यूब ऑफ -6. तर क्यूब म्हणजे 3 वेळा गुणाकार करणे. बऱ्याच मुलांना हे कन्फ्यूज करतं एक्सरसाइजच्या उदाहरणांमध्ये. तर फाइंड द क्यूब ऑफ म्हटलेले, मग ही तुम्ही ते या पद्धतीने त्याचा गुणाकार करून सोडवता आले पाहिजे. 3 वेळा गुणाकार करायचा, त्या व्हिडिओजमध्ये बघा, आणि मग सोडून दाखवलेलं गणित. आणि याच्यात बघा क्यूब रूट 216ची अवयव पाडायची. त्याचे अवयव पाडण्याची पद्धत आपण पाहिलेली आहे. 216ची हे अवयव आहेत, त्याचे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स पाडून तुम्ही त्याचे जोड्या जर केल्यात पण 3 वेळा आलं पाहिजे तर त्याचा क्यूब रूट. स्क्वेअर रूटला 2 वेळा येतं आणि क्यूब रूटला 3 वेळा जोडेल. 3 दून 6, 3 दून 6, 3 दून 6, 3 दून 6चा क्यूब म्हणजे 6चा क्यूब. 6चा जर 3 वेळा गुणाकार केला तर उत्तर येणार आहे 216. हेच असं लिहिले, 216चा क्यूब रूट 6, 216चा क्यूब रूट 6. हे घातांकित रूपामध्ये लिहा किंवा असं लिहा. हे बघा इथे सुद्धा आपल्याला मायनस दिलं असेल तर मायनस पहिले आधी क्यूब काढून घ्या, क्यूब रूट काढून घ्या. 11 उत्तर आलं, मायनस किंमत टाकली मायनसची, कारण तिथे मायनस दिले तर उत्तर पण तुमचं मायनसमध्ये येतं. अंशछेदमध्ये जर आलं तर तुम्ही याला 0.125 असा त्यांनी केलं की ते किती वेळा, 1 घर, 1 2 3 घरं, 3 घरं आहेत, 125/1000.
तर 1000 हा कोणाचा घन आहे? 10चा. 125 कोणाचा आहे? 5चा. मग ती याच नियमानुसार आपण काय केलं, एकाच याच्यात टाकलं, 5चा क्यूब 125, 10चा क्यूब 1000. मग याचे उत्तर आपल्याला आलं 5/10. उत्तर पण आलं 0.5. 0.5 मध्ये, कारण कोणतेही एक घर आलं म्हणून त्याला उत्तर त्यांनी जसं विचारलेलं आहे तसं उत्तर द्यायचं काम आपलं आहे. इथे सुद्धा काही गणितं दिलेली आहेत, त्या गणितांनुसार आपण करू शकतो. आता अशा गणितामध्ये आधी किंमत दिलेली असणार. 729चं क्यूब रूट 9 आहे, तर अशा संख्येचं किती येणार? तर 729 छेद किती करायचं? 1 2 3 4 5 6. 10चा एकावर 6 शून्य ठेवायची छेद असताना. 729 छेद या प्रकारे ते करायचं आणि मग असं उत्तर तुम्हाला मिळत जातं. तर हे नोटीस असलं द्या. उत्तर मायनस असेल तर मायनसमध्येच द्या, धन असेल तर धनमध्ये द्या. आणि मग यांची अवयव पाडा. असे गणितं आले तर त्यांचे अवयव पाडा. चिन्ह बघा, चिन्हामुळे मार्क तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. 16/54 जर त्याचं मूळ रूप त्याला 2ने पण भाग जातं, त्याला 2ने पण. संक्षिप्त रूप 82/16 आणि नंतर 27 दुणे 54. 27 कोणाचा घन आहे? 3चा. 2. आणि पटकन आपल्याला उत्तर निघतं. ते पॉईंटमध्ये याचं महत्त्व आहे.